दरम्यान ही दुर्घटना पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे घडली की प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। पाहूया या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा। निष्काळजीपणाचे बळी की प्रशासनाचा बेजबाबदारपणा? पुण्याच्या मावळमधल्या इंद्रायणी नदीवरचा प्रसिद्ध कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती। पण दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास नदीवरचा हा कमकुवत पूल कोसळला आणि एकच हाहाकार उडाला। मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता। तसा बोर्डही काही वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लावण्यात आला होता, पण याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्यानं पाहिलं ना प्रशासनानं। नाही, खूप धोकादायक पूल होता। त्याची निकृष्ट दर्जाचा हे झालं होतं त्याचं, आणि त्याच्या पाट्या पण लिहिलं होता की, आणि स्थानिक ग्रामस्थ पण इथले हे होते, त्रस्त होते। कारण की काय व्हायचं की इथं शनिवारावर इतकी गर्दी व्हायची की आता गेल्या आठवड्यात असं झालं की एकाला इमर्जन्सी आली होती दवाखान्याची, तर 1.5 तास लागला होता इथून स्टेशन पर्यंत रोडला। आणि अखेर रविवारी ज्याची भीती होती तेच झालं। पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले। घटनेनंतर तातडीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलं। स्थानिक पोलिसांसह NDRFच्या तुकड्या आणि इतर बचाव पथकं दाखल झाली। दुर्दैवानं या दुर्घटनेत काही जणांना आपला जीव गमवावा लागला। दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी गिरीश महाजनांनी गर्दीमुळेच हा पूल कोसळल्याचं म्हटलंय। या पुलावर मी माहिती घेतली, पाटी सुद्धा लावलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली। पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले। बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे। पण महत्वाची बाब ही की साधारण 30 वर्षांपूर्वीचा हा पूल जीर्ण झालेला असताना इथल्या प्रशासनानं इथून ये-जा करण्याची परवानगी का दिली? येथील तत्कालीन स्वर्गीय आमदार दिगंबरदादा बेगडे असतील, माजी आमदार बाळाभाऊ बेगडे असतील, यांच्या प्रयत्नातून नवीन पुलाची देखील मागणी या ठिकाणी शासनाने मान्य केली होती। नवीन पुलाचं सर्वेक्षण व वर्क ऑर्डर देखील निघाली होती, परंतु स्थानिकांची मागणी होती की आम्हाला पण लोक मात्र त्याच्यावरून जात होते। हो, जा-ये करण्यासाठी तात्पुरता नवीन ब्रिज होईपर्यंत आम्हाला तात्पुरता तरी जाण्यासाठी परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने शासनाने या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी दिली होती। या दुर्घटनेवर उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया। जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, आणि तशा देखील PWDला किंबहुना ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील। इंद्रायणी नदीवरच्या या पूल दुर्घटनेत काही जणांचा बळी गेलाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। अंधार पडल्यानंतर बचाव कार्यात अडथळे येत होते, मात्र तरीही वाहून गेलेल्यांचा शोध सुरू होता। पूल जुना झालाय हे माहीत असूनही, तशा सूचना देऊनही पुलाचा सुरू असलेला वापर हा झाला नागरिकांचा निष्काळजीपणा। पण पर्यटन स्थळ असलेल्या या गर्दीच्या ठिकाणी लक्ष न देणं, धोकादायक जुन्या पुलाची डागडुजी किंवा नवा पूल वेळीच न उभारणं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नाही का? नाझीम मुल्लासह मिकी घई, ABP माझा, मावळ, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।